मायसेल्फ शुभम गोरे, मी सनेचा बिझनेस PCMC मध्ये चाकणमध्ये बिलॉंग करतो. मित्रांनो, आज मी या ठिकाणी मलठण या ठिकाणी आलोय देवा सरांच्या प्लॉटवर भेट करायला. देवा सरांना मिरचीसाठी आपले प्रोडक्ट दिले होते, तर आपण त्यांच्याकडनंच ऐकूया त्यांना काय रिझल्ट आलेला आहे. देवा सर, तुम्हाला काय वाटतं, कसा रिझल्ट आला तुम्हाला याच्याला? गोरे सर, बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे रिझल्ट ओके आला, काय अडचण नाही. रिझल्टला मी कंपनीच वापरले औषध. सर, तुम्ही स्टार्टिंग पासून आपली प्रोडक्ट वापरता? हो, स्टार्टिंग पासून. आता मला असा प्रॉब्लेम आला, आम्हाला अशी पहिले झाले मिरचीला प्रॉब्लेम ना. सर तुम्हाला फोन केला, तुम्ही दुसऱ्या दिवशी लगेच व्हिजिटला आम्ही आलो, इथं डायरेक्ट प्लॉटवर आले, पाहिलं. तर तुम्ही जे औषधं सांगितलं त्याप्रमाणे आपण वापरली, तर 7व्या दिवशी आपल्याला रिझल्ट लगेच. जे अगोदर तुमची मिरची रोप पूर्ण मरायला आली होती, हो, त्यानंतर आपण तुम्हाला फवारण्यासाठी औषध दिलं, ते किती दिवसामध्ये कसा रिझल्ट आला त्याचा? 7 दिवसात रिझल्ट आला आपला. रिझल्ट मी बघा, मिरचीची मर थांबली, आपल्याला शेंडा फुटायला लागला, मिरची फुलबिल धरलं मिरची लगेच. किती वर्षाला तुम्ही मिरचीचा रोप घेतलाय? 3रं वर्ष. याच्या आधी तुम्ही केमिकलचा हो, केमिकल वापरतो. त्या तुलनेमध्ये आता तुलनेमध्ये काय फरक वाटतो? खूप मोठा फरक आहे सर. आपल्या ऑर्गॅनिक शेती ही जरा कमी खर्चात जास्त आहे. आपल्या केमिकलला काय विषय खर्च आहे आणि होतेच राहते. हे पहिल्यांदाच केलं आपण, रिझल्ट चांगला आला. तुमचं लोकांना काय सांगाल तुम्ही लोकांना? लोकांनी जास्तीत जास्त आपल्या ऑर्गॅनिक शेती सनेज कंपनीकडेच हे केली पाहिजे, शेती वळायला पाहिजे तिकडे. तर पहा मित्रांनो, जसं आज देवा सरांनी निर्णय घेतला की केमिकलच्या ऐवजी ऑर्गॅनिक शेती केली. गेल्या 3 वर्षाला ते मिरचीचं उत्पन्न घेत आहे, तर गेल्या 2 वर्षात त्यांनी केमिकलचा वापर केला. या वर्षांनी आपल्या सांगण्यावर आपला विश्वास ठेवून त्यांनी पूर्णपणे ऑर्गॅनिक शेती केली, तर त्याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता किती भारी आलेला आहे. देवा सर जसे आज खुश आहेत, तसे तुम्हीही खुश होऊ शकता. जसे देवा सरांनी निर्णय घेतला, तसे तुम्हीही सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक शेतीचा निर्णय घ्या. जसं देवा सरांना उत्पन्न वाढलं, तसं तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. तर तुम्हाला यासाठी विश यू हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस.